सही. इथं कॉमेंट्री सारखं काही नाही आहे. हे लेक जिनेवा सर्व दाखवण्यासाठीच आहे. मे बी याला चार्जेस असतील. स्विम ॲट ओन रिस्क वेन लाईफगार्ड ऑन ड्युटी. आणि नो बीच तिकीट सोल्ड डाऊन स्टेअर्स. बी तिकीट सोल्ड ओनली ॲट बीचेस. $10 6 अँड अंडर फ्री. एकाला $6 बीचवर जाण्यासाठी. तुम्ही $10चं तिकीट काढलं की इकडे कुठेही जाऊ शकता, स्विम करू शकता ॲट युअर ओन रिस्क. आणि इकडे फ्री बसू शकता. आपण आता पुढे एक फेरी मारूयात. हा पूर्ण बीच आहे माझ्या मागे. आणि माझ्या मागे हे दाखवलं. आणि हे समोर बीच. हा जिनेवा लेक जो आहे तो विल्कॉन्सिन स्टेटमध्ये येतो आहे. आमच्या इलिनॉय स्टेट सोडल्यानंतर आम्हाला साधारण 2 तास लागले प्लेनफील्डपासून जिनेवापर्यंत यायला बाय कार. जिनेवा लेक. पार्किंगला गाडी मिळणं इतकं अवघड असतं.
give me 30 minutes. कम्युनिटी सर्व्हिस सेंटर असतात हे अशाला गाईड करतात आपल्याला भरपूर. हॅलो, थँक्यू. लेक जिनेवाचे कम्युनिटी सर्व्हिस सेंटर. कम्युनिटी सर्व्हिस ऑफिसर्स हा एंट्रन्स आहे त्याचा. आणि इकडून आतमध्ये आपण बॅक साईडने आणि मे बी हा मेन स्ट्रीट असावी. एक्झॅक्टली मला कल्पना नाही आहे, पण ही मेन स्ट्रीट असावी. आईस्क्रीमची नावंसुद्धा कशी वाटतात पहा आपल्याला. ऑथेंटिक हवाई शेव. आणि हे बीचला जाण्यापूर्वीचं मी दाखवतो आहे. त्याच्याशिवाय इथे बुक पण सेल करायला ठेवलेले आहेत डोनेशन बॉक्सवर. आणि चांगली चांगली पुस्तकं आहेत. आणि समोर बीच आहे. हा विस्कॉन्सिन शिपरेकचा नकाशा आहे. आत्ता आपण इथे आहोत आणि हे भला मोठा आहे. फेडरो, मिल्वॉकी, फिन मॅकूल, लुसर्न, राउस सोमन्स, लेकलँड आणि सर्व बीचेसची खोली किती आहे ते दिलेलं असेल मे बी. मला काही कळलं नाही एवढं, पण मी तुम्हाला नकाशा दाखवतो आहे. बरोबर आहे. मी जरी म्हटलं तुम्हाला किती खोली किती आहे ते कळलं नाही मला, पण हे खोली आहे. ते जे मी आत्ता हे दाखवले त्या आता फेडरो जर पाहिलं आपण 1889 ऑन सप्टेंबर 20, 1901 द फेडरो वॉज हेडिंग टू आइसलँड टू पिकअप ए लोड ऑफ आयर्न एरिया. तर ते आपल्याला दिसेल. मी आता हे नकाशावर पाहूयात. ते आता नकाशावर हे फेडोरा आपण पाहिलं. मी जे चित्र दाखवलं ते इथे इथे. आता मिल्वॉकी मला हे शोधावं लागेल, एवढं आपल्याला डिटेल करण्यात पॉईंट नाही. आता मी दाखवतो हे राऊस सिमन शुलर हे इथे आहे. राऊस सिमन्स इथे आहे. आपण आता मी हे पाहिजे राऊस सिमन्स 1868 म्हणलं आहे. आता मेन रोडवर आलो आहे मी. ह्या मेन रोडवर आलो. इथून आम्ही आलो असेल आणि मी हा अगोदर रोड दाखवतो मी तुम्हाला. हा पहा, हा मेन रोड आहे. हा मेन रोड आहे आणि इकडे आम्हाला रोडवरनं आल्यानंतर इकडे तो जिनेवा लेक आहे पुढे गेल्यानंतर. आता त्याच्याशिवाय मला तुम्हाला दाखवायला आवडेल हिस्टॉरिक लेक जिनेवा, द हिस्ट्री ऑफ लेक जिनेवा. मी आता हे तुम्ही होल्ड करून पाहू शकता किंवा आणखी यू आर हिअर लायब्ररी वगैरे. त्याच्याशिवाय इकडे काय मिळेल नॅशनल रजिस्टर डिस्ट्रिक्ट हे वाचून सांगता नाही येणार मला तुम्हाला दाखवायचं आहे हार्डली डेव्हिडसन. मी जे म्हटलं ना तुम्हाला हे हार्डली डेव्हिडसन दाखवायचे आहे. आम्ही खरं तर लिटरली भारी आहे हार्डली डेव्हिडसन. त्याला काही हिरे लावलेले आहेत जनरली. मार्बलच का मोटरसायकल यार. मी पूर्ण राऊंड करून दाखवतो आहे तुम्हाला. कोणी दाखवणार नाही अशी. हे पहा,
त्याच्याशिवाय पुढे एक त्याच्याशिवाय ही ती आपण आत्ता पाहिलेली हार्ली डेव्हिडसन. त्याच्याशिवाय ही आधी एक आहे पहा. आता ही मी तुम्हाला सरळ दाखवतो. ही हार्ली डेव्हिडसन. याची सीट बघून घ्या, गाडी बघून घ्या. हे हार्ली डेव्हिडसनचं माहेरघर आहे म्हटलं तरी चालेल. हे मिल्वॉकीमध्ये आम्ही. आणि ही आपली बजाजची वेस्पा. बजाजची नाही, पियाजोची आहे, पण आपल्याला सवय झाली आहे बजाजची म्हणायची. ही गाडी सारखी सारखी ओढून घेते मला. स्पार्कली मॅडनेस. मी हेल्मेट पण तिचं मडवलेलंच आहे पहा. लेक जिनेवा बीच, बोट डॉक, रिवेरा, व्हिजिटर सेंटर, म्युझियम, सिटी हॉल, पोलीस. हार्ली डेव्हिडसनचा सारखा आवाज आहे. इथपर्यंत आवाज. गाडी रस्त्यावर आहे पण तिचा आवाज इथपर्यंत आहे पहा. तर परत आता शेवटचा, चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लेक जिनेवापासून शरद शिंदे, विन्कॉसिन स्टेट, USA, शिकागो. नॉट शिकागो, विन्कॉसिन. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.